विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का? नाही, त्याच्याबद्दल आम्ही विचार नाही केला. परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली, हेही सांगायला काय हरकत नाही. 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली. दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली. आम्ही तयारी करायला लागलो. नाविलाज आहे आमचा जर धोका दिला तर. बरं, जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही. मी आज नाही म्हणत, 7-8 महिन्यापासून म्हणतोय राजकारण आपला मार्ग नाही. पण नाही दिलं तर नाविलाज आम्हाला देणारं बनावं लागेल. त्यांना जे वेगळं आरक्षण दिले त्याचा अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही. होणारच नाही, ते टिकणारच नाही. कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगताय की ते 50% वरती जातात. काही आमदार बरळतात. कालपासून बघितलं मी जरा, इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत. 10% दिले. तुला माहिती आहे किती हाल चालले पोरांचे? नोकर भरतीत पोरांना उपयोग नाहीये. मी बरंच 15 दिवस सांगून